तर शिवरायांसोबत मुस्लिम नव्हते असं वक्तव्य मंत्री नितेश राणेंनी केलंय। त्यानंतर मिटकरींनी मुस्लिम सरदारांची यादीच जाहीर केली। मात्र अशा प्रकारे शिवरायांना सेक्युलर करण्याचं पाप झालं असून मिटकरींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आनंद यांनी केली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। आमच्यातले काही काटे आहेत सांगण्याचं की नाही, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे। मंत्री नितेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणीही मुसलमान नव्हते असं म्हटल्यावर आमदार अमोल मिटकरींनी ट्विट करत प्रमुख पदावरील यादी जाहीर केली। सिद्दी हिलाल घोडदळातील सेनापती सहाय्यक, सिद्दी वाहवा घोडदळातील सरदार, सिद्दी इब्राहिम शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, लष्कराचा हजारी, फोंड्याचा किल्लेदार, नूरखान बेग स्वराज्याचा पहिला सरनोबत, मदारी मेहतर महाराजांचा विश्वासू सेवक, काझी हैदर महाराजांचा वकील सचिव, शमा खान सरदार, सिद्दी अंबर वहाब हवालदार, हुसेन खान मियाना लष्करात अधिकारी, रुस्तम मेजबान महाराजांचा खास मित्र, दरिया सारंग आरमाराचा पहिला सुभेदार, इब्राहिम खान आरमारातील पहिला अधिकारी, दौलत खान आरमार प्रमुख सुभेदार, सुलतान खान आरमाराचा सुभेदार, दाऊद खान आरमाराचा सुभेदार, इब्राहिम खान तोफखान्याचा प्रमुख। विजापूर आणि गोवळकोंड्यावरून स्वराज्यामध्ये आलेले 700 पठाण पायदळ आणि घोडदळामध्ये मुघलांना सोडून घोडदळातील 4 पथकं स्वराज्यामध्ये आली, पायदळ आणि घोडदळामध्ये होते। मिटकरींनी महाराजांसोबत मुस्लिम कसे कसे होते याची यादी समोर आल्यावर हिंदू महासंघाच्या आनंद दवेंनी मिटकरींवरच राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। शिवाजी महाराजांना सेक्युलर करण्याचं पाप केल्याचं दवेंनी म्हटलं, तर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सुद्धा मिटकरींचा इतिहास कच्चा असल्याचं म्हटलं। मंत्री महोदयांनी एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे। शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे केवळ हिंदूंचं राज्य नव्हतं, ते केवळ मुस्लिम विरोधी राष्ट्रही नव्हतं, तर ते 18 पगड जाती 12 बलुतेदारांचं स्वराज्य होतं। आणि यावर अधिकृत प्रमाणपत्र शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयन महाराजांनी दिलं। त्याच्यामुळे कोणीतरी असं बोलावं आणि महाराष्ट्रामध्ये वितुष्ट निर्माण करावं। मी आता अधिवेशन संपण्यापूर्वी त्यांना इतिहासाची काही पुस्तकं वाचायला देतो। आता कोणी काही बोलतं त्याला काय अर्थ आहे? त्यांनी असं वक्तव्य करू नये, पुस्तकं वाचावी अशी मित्र म्हणून माझी त्यांना विनंती आहे। गोव्यातलं सप्तकोटीश्वरचं मंदिर असेल किंवा तामिळनाडूतलं मंदिर असेल, जिथं जिथं मशिदी बांधल्या गेल्या ती तोडून परत मंदिरं बांधणारे शिवाजी महाराज, त्यांना आता सेक्युलर बनवण्याचं पाप अमोल मिटकरी यांनी त्यांची गँग करते आहे। हिंदू महासंघ त्यांचा तीव्र निषेध करतो। अमोल मिटकरी यांनी जी नावं घेतली, सिद्दी बगदादी एक नाव घेतलं, नूरखान बेग नाव घेतलं, पिरजादे नाव घेतलं, त्यांचा 1655-57 नंतर उल्लेख तरी आहे का? त्यांनी दाखवा उल्लेख आहे म्हणून। अमोल मिटकरींवर राष्ट्रद्रोहाचाच गुन्हा दाखल करायला पाहिजे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मच या देशातलं मुघल आक्रमण, मोगली मानसिकता संपवण्याकरता झाला होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम हिंदू धर्माकरता, हिंदू संस्कृतीकरता त्या ठिकाणी काम केलं आणि त्यामुळे खोटा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न काही लोक करतायत। रायगडावर मशीद बांधली होती असंही काही लोकांनी लिहिलं होतं आणि त्यामुळे असल्या ब्रिगेडी इतिहासकारांना आम्ही भीक घालत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली। मात्र महाराजांची लढाईच इस्लाम विरोधी होती आणि कोणीही महाराजांसोबत मुसलमान नव्हते असं वक्तव्य करून नितेश राणेंनी नवाच वाद निर्माण केला। तर महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचं काम सुरू असून महिनाभरात दंगली होतील अशी गंभीर शंका आव्हाडांनी व्यक्त केली आहे। आमच्यातले काही काटे आहेत सांगण्याचं की नाही, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे। उगाच टेप रेकॉर्डर चालवता। स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही। हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे। त्यांना आता म्हणजे कोणीतरी इतिहासाचे धडे शिकवले पाहिजेत
आता आपण किती वेळा त्यांना समजवायचं, त्यांना समजूनच घ्यायचं नाही. महाराष्ट्रात पेटवायचंच आहे. आगच लावायचं. राजापूरला दंगल झाली, इथे दंगल झाली, ते अजून महिन्याभरात पूर्ण महाराष्ट्र पेटलेला दिसेल. महाराष्ट्रामध्ये या येणाऱ्या महिन्याभरामध्ये दंगलींनी महाराष्ट्र पेटलेला असेल. आणि यालाच कारणीभूत फक्त सत्ताधारी आणि सत्ताधारी पक्षाचे काही निवडक नेते. महाराजांची लढाई मुघल आक्रमणाच्या विरुद्ध होतीच, पण मुघलांच्या विरोधात लढताना स्वराज्याच्या कल्पनेत 18 पगड जाती देखील होत्या. मात्र मंत्री नितेश राणेंनी महाराजांच्या सोबत मुस्लिम नव्हते असा दावा केला. आणि आता राजकीय वाद, दंगलीची शंका ते मिटकरींवरच राष्ट्रद्रोहाचं कलम लावण्याच्या मागणीपर्यंत आलाय. ऋतिक गणकवारसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.